एवढा उच्च प्रतीचा नालायकपणा हे काही रिपोर्टर कुठनं आणतायत ना ते मला कळत नाही। माझ्या तळपायाची आग आता मस्तकात गेलेली आहे आणि एकेकाला मुस्काडायची इच्छा मला होतीये त्या रिपोर्टर्स पैकी, कारण की तिथे प्लेन क्रॅश झालाय, कित्येक शेकडो लोकांचे जीव गेलेले आहेत आणि ज्यांनी तिथे आपली जवळची लोक गमावलेली आहेत त्यांना जाऊन हे बाईट मागतात। तुम्हारा कौन फ्लाइट में होता? तुम्हारा मम्मी होता। म्हणजे तुमच्या अकली काय थोड्याशा गुडघ्यात आहेत का यार? एक व्यक्ती त्या प्लेन क्रॅश मध्ये जगलेला आहे आणि त्याला जाताना हे विचारतायत, अरे काय वाटत असेल त्या व्यक्तीला? तो कोणत्या परिस्थितीतून बाहेर आलाय? थोडीफार अक्कल आहे का तुमच्यामध्ये? जो पायलट गेलेला आहे त्याच्या 88 वर्षांच्या वडिलांना घरी जाऊन हे बाईट मागतायत, काय वाटत असेल त्या व्यक्तीला? त्याचा पोटचा मुलगा गेलेला आहे। एक व्यक्ती एअरपोर्ट वरती त्याच्या संपूर्ण फॅमिलीला सोडायला आलेला होता, ती अख्खी फॅमिली त्या प्लेन क्रॅश मध्ये गेली, त्याने एक शेवटचा सेल्फी काढलेला होता, तो दाखवायला सांगतेय ही रिपोर्टर बाई। इतर वेळेला तुमच्या थुकरट, पांचट आणि बिनबुडाच्या बातम्या आम्ही नेहमी ऐकत असतो। ह्या हिरोईनला बाळ झालं, त्याच्या लग्नाला ह्याला नाही बोलवलं, त्याला नाही बोलवलं, हे सगळं आम्ही खपवतो, पण एखाद्या सेन्सिटिव्ह वेळेला कसं वागावं ह्याचं ज्ञान सुद्धा तुम्हाला नाहीये का? तुम्ही रिपोर्टर आहात का मंद आहात? सगळ्यात महत्वाचं एखाद्या रिपोर्टरकडे काही असायला हवं ना, तर ते आहे सामाजिक भान। कुठेतरी हे न्यूज चॅनल त्यांच्या TRP साठी आणि सगळ्यात आधी कशी आम्ही न्यूज कव्हर केली हे दाखवण्यासाठी जे मूर्खपणा करतायत ना, त्यातून क्लिअरली दिसून येतंय की ह्यांच्याकडे काडी मात्रही सामाजिक भान उरलेलं नाही। मला प्रचंड वाईट वाटतंय जी लोक गेली आहेत त्यांच्यासाठी, आणि त्याहून जास्त वाईट वाटतंय ह्या हरामखोर रिपोर्टर्ससाठी, कारण की ह्यांच्याकडे थोडीही एम्पथी नामक गोष्ट उरलेली नाहीये।